नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मराठी संधीमध्ये. मित्रांनो, UPSC अर्थातच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत ही जाहिरात 14 तारखेला प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीमध्ये तब्बल 1056 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. तर या जाहिरातीबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. तर या 1056 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपल्याला वन टाईम रजिस्ट्रेशन करून आपल्याला upsc.online.nice या वेबसाईटवर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन जेवढं लवकरात होईल तेवढं लवकरात करावे, कारण जे पण आपण एक्झाम सेंटर जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरतो आणि जेव्हा आपल्याला जवळचे एखादे एक्झाम सेंटर पाहिजे असते, याचा फायदा आपल्याला जेव्हा आपण स्टार्टिंगमध्येच फॉर्म भरतो तर आपल्याला तेच एक्झाम सेंटर मिळू शकतं, दूरचं मिळणार नाही. तर याच्यामध्ये शेवटची तारीख ही 5 मार्च 2024 पर्यंत आपण ऑनलाईन अप्लाय करू शकतो. तर याच्यामध्ये पेनल्टी फॉर रॉंग आन्सर अर्थात याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे 1/3. त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल फोन तो बॅन असणारच आहे. तर याच्यामध्ये एकूण 20 विभागांतर्गत ही आपल्याला जॉईनिंग मिळणार आहे. उदाहरणार्थ आपल्याला IAS, IPS, IFS अशा प्रकारच्या एकूण 20 विभागांतर्गत ही भरती होण्यात येणार आहे. याच्यामध्ये 1056 जागांसाठी भरती होणार आहे. याच्यामध्ये 40 उमेदवार दिव्यांग उमेदवारासाठी आहेत आणि वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी सुद्धा या जागा असणार आहेत. याच्यानंतर याची जी प्रिलिम एक्झाम होणार आहे ती महाराष्ट्रामध्ये 5-6 सेंटर आहेत. आता छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक अशा 5-6 हे एक्झामिनेशन सेंटर असणार आहेत. त्याच्यानंतर जे मेन एक्झामिनेशन असणार आहे तर मेन एक्झामिनेशन सेंटर फक्त मुंबईमध्ये या ठिकाणी आपली मेन एक्झामिनेशन होणार आहे. तर याच्यामध्ये पात्रता ते सर्वांसाठी सारखेच आहे, तो भारताचा नागरिक असावा अशा प्रकारची याच्यामध्ये पात्रता आहे. याच्यामध्ये वयोमर्यादा काय राहणार आहे तर उमेदवाराचं वय किमान 21 वर्षापासून तर किमान 32 वर्षापर्यंत तो अप्लाय करू शकतो. तर याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांना याच्यामध्ये वयाची सवलत मिळणार आहे. अर्थात OBCंना वयाच्या प्रती 3 वर्षाची सवलत मिळणार आहे. तर SC ST उमेदवारांना याच्यामध्ये वयाची 5 वर्षांची सवलत मिळणार आहे. तर याच्यामध्ये कमीत कमी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी म्हणजे आपण कोणत्या शाखेत जरी उमेदवार असाल तर या पदासाठी आपण अप्लाय करू शकतात. नंबर ऑफ अटेम्प्ट तर एक विद्यार्थी किती वेळेस या UPSC एक्झाम देऊ शकतो. तो जनरल कॅटेगरीमधला असला तर तो 6 वेळेस ही एक्झाम देऊ शकतो. SC ST असला तर त्याला अनलिमिटेड तो किती वेळेस पण एक्झाम देऊ शकतो. तर OBC कॅन्डिडेट फक्त 9 वेळेसच देऊ शकतो. अशा त्याला म्हणजे UPSC एक्झाम देण्याची नंबर ऑफ अटेम्प्ट ही अट असते. त्याच्यानंतर एक्झामिनेशन फी काय असणार आहे तर याच्यामध्ये सर्व कॅटेगरीमध्ये एक्झामिनेशन फी 100 रुपये असणार आहे. तर याच्यामध्ये महिला, SC ST आणि दिव्यांग उमेदवारासाठी हे विनामूल्य असणार आहे. ते अगदी फ्रीमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात. तर आपल्याला या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तर यासाठी लवकरात लवकर ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपले आवडते एक्झामिनेशन सेंटर मिळून जाईल. अशा प्रकारे ही 1056 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. तर मित्रांनो, आपण या संधीचा अवश्य फायदा घ्या. माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.